नसेल. But whereas when we study in this Psalm 132, आणि पण ज्यावेळेस आम्ही 132 स्तोत्रामध्ये आम्ही अभ्यास करतो, Lord, remember David and his afflictions. हे परमेश्वरा दाविदा पित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर. Means when he has made these vows, what vow he made, we're going to see. आणि मग ज्यावेळेस इथं तो नवस बोलत आहे त्यानं काय नवस बोललेलं आहे ते आम्ही पाहणार आहोत. But he says, remember David पण तो म्हणतो की दाविदाची आठवण कर, स्मरण कर and his afflictions आणि त्याचे सर्व कष्ट तू आठवण कर. and all the hardship he endured. आणि ज्या काही परिस्थितीतून, ज्या त्रासदायक परिस्थितीतून तो गेलेला आहे त्याची तो आठवण कर. What hardship he went through. आणि कोणत्या परिस्थितीतून तो गेलेला आहे. And another translation says, remember all his troubles. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये पण सांगितलं त्याचा सर्व जो त्रास आहे त्याची तू आठवण कर. You know, many times, dear people of God, in the world, as we are in the world, we face a lot of trials, tribulations. We go through different troubles and we endure hardship. आणि माझ्या प्रियानं पुष्कळ वेळा आम्ही ह्या जगामध्ये जगत असताना पुष्कळशा त्रासामध्ये, समस्येमधून, परिस्थितीमधून आम्ही जात असतो. You know, people accuse, people blame, people say something wrong about us. आणि लोक आमच्यावर आरोप प्रत्यारोप करतात, काहीतरी वाईट साईट आमच्यासाठी बोलतात, आम्हाला अपमानित करतात. But listen carefully. पण लक्षपूर्वक ऐका. But when we hear that our near one, dear ones are accusing us, putting blame on us, trying to come against us, that hurts us more than anything else. पण ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले प्रियजन जे आपल्या जवळचे आहेत ते ज्यावेळेस आपल्याला आरोप करतात, ज्यावेळेस ते आपल्याला नावं ठेवतात, ते जास्त आपल्याला लागतं. You know, here when he was going through this afflictions means, आणि ज्यावेळेस तो या परिस्थितीमधून जात होता त्यावेळेस त्याचा अर्थ his son Absalom आणि त्याचा मुलगा अबशालोम was against David. His son, own son, is against David. त्याचा And he is seeking to kill his own father David. आणि मग त्याचा जो मुलगा अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा होता, तो त्याच्या बापाच्या विरोधामध्ये होता आणि तो आपल्या बापाला मारण्यासाठी बघत. If you look to Second Chronicles, we are not going to turn to that, but into Second Chronicles, आणि जर आम्ही दुसरे कराच्या पत्रामध्ये जर पाहिलं, Chronicles, इतिहास, दुसऱ्या इतिहासामध्ये जर आम्ही पाहिलं, Second Chronicles, chapter 16. आणि 16व्या अध्यायामध्ये We are not going to go into that. Just pay आम्ही ते attention. बघणार नाही आहोत, फक्त थोडस There we read. Actually, some people are coming against him to throw stones and give bad words. And here Absalom also is seeking to kill his father David. आणि मग तिथं आम्ही बघतो की काही लोक त्याच्या विरोधामध्ये येतात, त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न करतात, वाईट शब्द बोलतात आणि त्यामध्ये अबशालोम सुद्धा असतो जो आपल्याच बापाच्या विरोधामध्ये तो चुकीच्या गोष्टी बोलत असतो. You think in a such means our own people, or when they betray us or they seek to kill us, how will we feel that? आणि मग तुम्हाला काय वाटतं की आपले स्वतःचे लोक जे आपल्या जवळचे आहेत ते आम्हाला दुखावतात, ते आमचा अपमान करतात आणि मग आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात, काय वाटत असेल आपल्याला? Think of Jesus. येशू ख्रिस्ताविषयी विचार करा. He loved his 12 disciples. आणि त्याने आपल्या त्या 12 शिष्यांवरती प्रेम केलं And so much he loved them. आणि इतकं त्याने त्यांच्यावर प्रेम केलं More than his mother, father and brothers and sisters of own blood relation. आणि आपल्या रक्ताच्या नातेवाईकांपेक्षा जास्त, आई बाप बहीण भाऊ यांच्यापेक्षाही जास्त त्याने त्यांच्यावर प्रेम केलं. But in spite of all that, पण तरी सुद्धा Judas Iscariot is seeking to betray Jesus. आणि यहूदा इस्करियोतनं येशू ख्रिस्ताचा घात केला, त्याला फसवलं. Jesus, Peter was there with Jesus and he said, Jesus,
I will not leave you. If I have to die, I'm ready to die. आणि मग पेत्र येशू बरोबर होता. तो म्हटला की मी तुला सोडणार नाही, तुझ्या बरोबरच मी जगेल आणि तुझ्या बरोबरच मी मरेन. How Jesus must have felt when Peter betrayed him and said, "Oh, I don't know who is he? About whom you are talking? I do not know." He denied 3 times. आणि मग येशू ख्रिस्ताला कसं वाटलं असेल ज्यावेळेस पेत्राने त्याला दुखावलं. तो म्हणाला की मला माहित नाही कोणाबद्दल बोलताय तुम्ही, कोण येशू, मला ठाऊक नाहीये. त्यानं 3 वेळा येशूला नाकारलं. Just think of हा विचार करायचा, if you are in the place of Jesus. तुम्ही येशूच्या जागी असता. You loved so much your disciples that Jesus came all the way from heaven to earth, and in the entire world, He chose 12 of them as His disciples. आणि मग तुम्ही जर येशूच्या जागी असता, स्वर्ग सोडून त्या पृथ्वीवरती तो आलेला होता आणि संपूर्ण जगामधून त्याने फक्त ते 12 शिष्य निवडले होते आणि त्यांच्यावर इतकं प्रेम त्यानं केलं होतं. And if we come to know that so and so person is going to betray us, आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हाच व्यक्ती कोणीतरी जो जो आमच्या जवळचा आहे त्यानं आपल्याला दुखावले. how we will feel? कसं वाटेल आपल्याला? How will we respond to that person? मग आपला कसा प्रतिसाद असेल त्या व्यक्तीला? Jesus is all-knowing God, He's omniscient God. He knows everything. आणि तो सर्वभौम देव होता, त्याला सर्वज्ञ होता, त्याला सगळं काही माहिती होतं. When Jesus knew that Judas Iscariot is going to betray Him, आणि still He loved him. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला माहिती होतं की यहुदा इस्करियोतच आहे जो मला धोका देणार आहे, तरीही त्याने त्याच्यावर प्रेम केलं. And you know, Judas was sitting next to him eating his plate. So close he was to Jesus. आणि मग तो यहुदा इस्करियोत त्याच्या अगदी जवळ बसलेला होता, त्याच्या ताटात खात होता, इतका जवळ तो होता. This is how much he loved. Just think of. आणि त्याने किती त्याच्यावर प्रेम केलं जर विचार कर. What I'm trying to say, see that is the commitment. That is the vow God has made with us. आणि मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे देवाचं समर्पण आहे, हे देवाचं प्रेम आपल्यासाठी आहे, त्याचं हे वचन आहे. No matter how we live, how we behave, but still God loves us. आणि मग आम्ही कसं राहतो, कसं वागतो त्याचा फरक पडतो, पण तरीही देव आमच्यावरती प्रेम करतो. Dear people of God, only one thing makes God. Only one thing is there that makes God to go away from us. आणि देवाच्या प्रेमाने एकच गोष्ट आहे फक्त जी देवाला आमच्यापासून दूर घेऊन जाते. Or only one thing can stop God's love for us. आणि एकच गोष्ट देवाचं प्रेम आमच्या पित्यात जे आहे ते थांबवू शकते. After knowing Him, when we sin against Him. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला जाणतो, त्याला ओळखतो आणि तरीही आम्ही त्याच्या विरुद्ध पाप करतो, त्यावेळेस God loves the sinner, but He hates the sin. आणि देव पाप्यांवर प्रेम करतो, पण तो पापाचा द्वेष. So David, when he understood, we know already, we have studied about the life of David, past, and his mother's story, father's story, and we know all the things we have studied. आणि मग दावीद ज्यावेळेस हे समजतं, आपल्याला माहिती आहे दावीदाविषयी आपण सगळा अभ्यास केलेला आहे. त्याच्या आईची गोष्ट, त्याच्या वडिलांची गोष्ट, त्याच्या जीवनाविषयी सर्व काही आम्ही अभ्यासलेला. So from the childhood he has learned to love the Lord. आणि मग लहानपणापासूनच त्याने एक गोष्ट शिकली होती ते म्हणजे देवावर प्रेम करणे. So here when he is making a vow, what vow he has made, let us see. And read once again Psalm 132, 1 and 2. आणि इथं ज्यावेळेस तो शपथ वाहत आहे, नवस करत आहे, काय नवस त्यानं केलेलं आहे ते बघूया आपण. 1 and 2. First we read, Lord, remember David and his afflictions, all the hardship he endured, or remember all his troubles, how he swore unto the Lord and vowed unto the mighty God of Jacob. हे परमेश्वरा, दाविदा प्रित्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर. त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की. What vows he makes, let us see now. आणि काय त्याने नवस केलेलं आहे बघूयात आपण. Turn with me with the scripture, verses 3 to 5. Surely I will not
come into the tabernacle of my house, nor go up into my bed. I will not give sleep to mine eyes or slumber to mine eyelids until I find out a place for the Lord and habitation for the mighty God of Jacob. मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही. मी आपल्या अंथरुणावर पडणार नाही. मी आपल्या डोळ्यावर झोप, आपल्या पापड्यावर सुस्ती येऊ देणार नाही. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन. Why did David make this vow unto the Lord? आणि का दाविदाने हे नवस परमेश्वराला बोललो? I don't know. Have you made a vows unto the Lord? मला माहित नाही तुम्ही कसं नवस देवाला बोलता, Have you made? I don't know. आणि केलंय का नाही केलंय हेही मला माहित नाहीये. But as I studied, I understood I made a lot of vows, a commitment unto the Lord. पण जसं मी अभ्यासलं त्यावेळेस मला लक्षात आलं की काय नवस आपण देवाला केले आहे. God reminded me what are the things I have made a covenant with the Lord, a commitment, a vow unto the Lord. In those days, I did not understand it was a vow, but the commitment which I have made unto the Lord. देवानं मला आठवण करून दिली की कशा प्रकारचं समर्पण देवाला केलं होतं मी, काय नवस मी बोलवलं. त्यावेळेस मला माहितीही नव्हतं की हे नवस आहे, पण मी माझ्या प्रेमाखातर जे देवाला मी समर्पण होतो त्या खातरचे मी बोललो I am होतो. so happy today that by His grace, I would able to keep those vows unto the Lord. आणि आज मी खरोखर खूप खुश आहे की परमेश्वराच्या कृपेमुळं मी आज तागायत त्याचे नवस मी बोललेला आहे ती मी पूर्ण करत आले. There are different kinds of vows, dear people of God. आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवस आहेत माझ्याकडे. There are some vows which are for the time period, आणि काही काहीचे नवस आहेत ते फक्त काही काळापुरते मर्यादित असे आहेत. for a month or few months or a year, for lifelong also. आणि मग काही महिन्यांसाठी, वर्षांसाठी, दिवसांसाठी किंवा आयुष्यभरासाठी सुद्धा. Now there is a vow, if you look into that, vow of a Nazarene. Nazarene. आणि नाझरीन लोकांचं जर आम्ही शपथ किंवा वचन नवस बघितलं, That about the Samson, we know about that. That the parents, they make a vow to the Lord. Our God told, you shall never touch the blade to his hairs. आणि मग त्या शामशनच आपल्याला माहिती आहे की ते आई वडिलांनी ते समर्पण केलं होतं. देवदूतांना त्यांना सांगितलं होतं की तो नाझीर असेल आणि त्याच्या डोक्याला वस्त्र फिरवू नको. So that commitment, that vow is for the lifespan. आणि मग हे जे आहे की आयुष्यभरासाठी, आयुष्यभर त्याच्या डोक्याला वस्त्र फिरवलं But जातं. there are many kinds of vows we can make unto the Lord. म्हणजे अशा पुष्कळशा प्रकारचे नवस आहेत जे आम्ही देवाला करतो. I don't know whether I shared, but there is one pastor. He is from Gujarati background, and he's in the ministry. He's a pastor there now. आणि एक पाळक आहेत जे प्रभूमध्ये आज सेवा करत आहेत. एक गुजराती बॅकग्राऊंड मधून ते आलेले आहेत, And we पार्श्वभूमीमधून. were together serving in Mumbai. आणि मग मुंबईमध्ये आम्ही एकत्र होतो. So many times we had a monthly prayers, a weekly fasting prayer. We were continuously meeting together. आणि पुष्कळ वेळा आमच्या उपास प्रार्थना असायच्या, महिन्याच्या प्रार्थना असायच्या. मग आम्ही एकत्र बऱ्याचदा भेटायचो. And after prayer, we used to have meals together. आणि मग प्रार्थनेनंतर आम्ही एकत्र जेवणही जेवायचो. But I remember that he said that he had given up for a year, that he will not eat non-veg at all for 1 year. आणि मग त्यांना मला आठवते की त्यांनी असा नवस केला होता 1 वर्षासाठी की 1 वर्षभरासाठी ते अजिबात मांसाहारी जेवण जेवणार नाही. Non-veg, he say no. आणि मग मांसाहार असेल ते म्हणायचे की नाही, मी नाही खाणार. That was his commitment. ते त्यांचं समर्पण होतं. So that is for the time period. He made a covenant with the Lord. Wow, that for this year, whole year, I will not touch the non-veg. आणि मग ते त्यांचं एक
काळासाठी एक वर्षासाठी समर्पण होतं की ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये मी मांसाहार करणार नाही. One more commitment vow I know about one person. आणि आणखीन एका पालकांचं मला एक समर्पण मला माहिती आहे. He would say that, when we are sitting on the table, he used to go and take the Bible and read. आणि मग ज्यावेळेस आम्ही जेवायला बसणार टेबलवरती ते जायचे आणि बायबल घ्यायचे आणि वाचायचे. So many times he used to say, Baba, come, we already sat at the table, come and join us. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्याला म्हणायचं अरे बाबा ये आम्ही बसलोय आधी जेवायला ये जेवायला बस. He would say, no, ते म्हणायचे नाही that is my commitment unto the Lord. हे माझं देवाला समर्पण आहे. Without reading the Bible first, I will not touch the food. आणि बायबल वाचल्याशिवाय मी जेवणाला हातच लावणार नाही. You understand? There are different kinds of vows we can make unto the Lord. आणि मग तुम्हाला समजते का की अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे समर्पण दिवस आम्ही देवाला करू शकतो. So I made vows when I came to the Lord, no turning back. One hit, 12 pieces. आणि मग ज्यावेळेस मी प्रभूकडे आलो मी देवाला नमस्कार केलं की परत माघार नाही. एक घाव दोन तुकडे. When you call me, I will say never no to you, Lord. आणि ज्यावेळेस तू मला बोलवशील तेव्हा मी कधीच तुला नाही म्हणणार नाही. That is my commitment and vow unto the Lord. आणि हे माझं देवासाठी समर्पण आहे देवासाठी नवस आहे. I was reminded of this. आणि मला या गोष्टीची आठवण झाली. I don't know how many of you have taken this. आणि मला माहित नाही तुम्ही किती जणांनी हे घेतलेलं आहे This is a कॅलेंडर. new calendar, scripture calendar that we can finish through in a year. The Bible we can finish through year. आणि मग हे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे या वर्षाचं ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग दिलेलं आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही आपलं जे पवित्र शास्त्र एका वर्षात वाचून पूर्ण करू शकता. This can help us to make a vow to the Lord that Lord, in this 2026, I will read the Bible full, Bible once. आणि मग हे जे कॅलेंडर आहे तुम्हाला नवस बोलण्यासाठी सहाय्य करणार आहे की हे 2026 वर्षामध्ये परमेश्वरा एकदा ह्या वर्षात माझं पूर्ण बायबल मी वाचू शकतो आणि ते वाचण्यासाठी तुम्हाला हे कॅलेंडर मदत करू शकतं. We had a recently camp in Lavala. आणि नुकताच आपल्या लवाळ्यामध्ये कॅम्प झालेला आहे. We had a wonderful time together. आणि एकत्रित खूप सुंदर असा वेळ आपण तिथं घालवला. We learned, and Pastor Beju Sarvi was telling us again and again, make commitment unto the Lord that you will start reading the Bible. आणि मग आपण शिकलेलो आहे आणि पास्टर बैजू जे आहे ते आपल्याला परत सांगत होते देवाला नवस बोला की मी पूर्ण बायबल वाचेल पुन्हा पुन्हा वाचेल. Some have started there, आणि काही लोकांनी तिथं सुरुवात केली. some have continued. काही लोकांनी सातत्याने चालू ठेवलेलं I आहे don't know about other all. आणि बाकीच्यांचं मला माहित नाही. See, that is sometimes we make commitment, but we forget. आणि कधी कधी भावनिक होऊन आम्ही नवस बोलतो पण नंतर आम्ही विसरून जातो. But when David made this vow unto the Lord in Psalm 132, पण ज्यावेळेस दावीदानं ह्या स्तोत्रसंहिता 132 मध्ये नवस केलेला आहे because he loved the Lord. कारण तो देवावर प्रेम करतो. Why do we make commitment or vow unto the Lord? आणि का मी देवाला समर्पण करतो देवाला नवस बोलतो Because everybody is making, so should we make it? काय सगळेजण करतायत म्हणून आम्ही केलं पाहिजे का? No, dear people. नाही माझ्या प्रियाने. We should ask God to give us grace to fulfill the vows what we make unto the Lord. आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की आम्हाला कृपा दे की जे नवस आम्ही करू किंवा बोलू ते आम्ही पूर्ण करावं. David loved the Lord. दाविदानं देवावर प्रेम केलं And because he loved the Lord, आणि देवावर त्यानं प्रेम केलं म्हणून he wanted to do something for the Lord. आणि त्याला देवासाठी प्रित्यर्थ काहीतरी करायचं होतं. When we truly love someone, आणि ज्यावेळेस आम्ही स्तोत्र 1 वाचतो when we truly love someone, आणि ज्यावेळेस आम्ही एखाद्यावर खरं प्रेम करतो we always do something for that person. आणि मग आम्ही नेहमीच त्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. Not just in words, फक्त शब्दामध्ये नव्हे but we do it in action. पण आम्ही कृतीमध्ये सुद्धा आम्ही So करतो. David loved the Lord आणि दाविदानं देवावर प्रेम केलं and he wanted to do something in action. आणि मग त्याला कृतीमध्ये देवासाठी काहीतरी करायचं. And always he had desire
to do something for the Lord. आणि मग त्याची नेहमीच ही इच्छा असायची की देवासाठी काहीतरी करावं. So God blessed David, and he was living in his own house. आणि देवानं दाविदाला आशीर्वादित केलं. तो स्वतःच्या घरात महलात राहत होता. I repeat it again. मी पुन्हा सांगतो, God blessed David, देवानं दाविदाला आशीर्वादित केलं and he was living in his own house. आणि तो स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या महलामध्ये राहायचा. But so he had a desire to build a house for the Lord. पण त्याच्या मनामध्ये इच्छा होती की देवासाठी मंदिर बांधायची. You know, when God heard that, आणि ज्यावेळेस देवाने ऐकलं, God was so happy देव खूप आनंदित झाला. because throughout the Israel people, as they journeyed for 40 years, आणि त्या इस्रायल लोकांचे ज्या 40 वर्षाचे जे त्यांचा प्रवास होता, they built a tabernacle. त्यांनी ते निवास मंडप बांधलं. So as the presence of the Lord is to move, they moved further. आणि मग जसं देवाचं सानिध्याचे देवाचं निवास चालायचं तसं तेही चालायचे. So God said, where is a place for me? देव म्हणाला की माझ्यासाठी जागा कुठं आहे? Earth and it belongs to me, the Lord says. आणि मग आकाश आणि पृथ्वी हे माझं आहे देव म्हणतो. But in this world, पण ह्या जगामध्ये my house, माझं घर, my car, माझी गाडी, my bike, माझी टू व्हीलर, my this and my that. माझं हे आणि माझं ते. We are so much occupied. आम्ही इतकं स्वतःला गुंतवून घेतलेलं. But David, he said, bless the Lord, O my soul. पण दावीद म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर And forget not all his benefits. आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. So when he remembers and recollects what the Lord has done for him, पण ज्यावेळेस तो आठवण करत आहे, स्मरण करत आहे की काय काय देवाने माझ्यासाठी केलेलं आहे, he worked the lowest job, which was shepherd boy. आणि तो एक सगळ्यात तुच्छ लेखलेला जो काम होतं, जे मेंढपाळाचं मेंढ्या चारण्याचं ते काम तो करत होता. इतक्या खाली तो होता. But now God made him from that shepherd boy to the king over Israel. पण देवानं त्याला तिथून खालून उचललं आणि त्याला इस्रायल लोकांचा इस्रायल घराण्याचा राजा केलं And blessed him with all things. आणि सर्व गोष्टींच्या द्वारे आशीर्वादित केलं. So someday when God blesses us, we stop our vision. आणि मग ज्यावेळेस आम्हाला देव आशीर्वादित करतो काहीतरी करतो त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बोलायला लागतो. But here David, we see David, when he's been blessed, he's been living a comfortable life. आणि मग ज्यावेळेस आम्ही दाविदाकडे बघतो, ज्यावेळेस तो आशीर्वादित झालेला आहे, एक आरामदायी जीवन तो जगत आहे, Because he had a love for the Lord, कारण तो देवावर प्रेम करतो. he wanted to build a house for the Lord. त्याला देवासाठी मंदिर बांधायची इच्छा. When David thought of building a house for the Lord, आणि ज्यावेळेस दाविदानं हा विचार केला की देवासाठी मंदिर बांधायचा, don't think he was in comfortable zone at that time. आणि मग असा विचार करू नका की त्यावेळेस तो अगदी आरामदायी परिस्थितीमध्ये होता. If you study the scripture, then you will understand he was into affliction. His own son was seeking after to kill him. आणि मग ज्यावेळेस तो हे विचार करत आहे, ज्यावेळेस हा नवस करत आहे, तो इतक्या भयानक परिस्थितीत स्वतःचा मुलगा त्याच्यावर दोषारोप करत आहे, त्याच्या विरोधामध्ये आलेला आहे. You know, if you study the word, then it says that he was in afflictions or in misery or wrong done unto me. Means he was good, he was doing good in the sight of the Lord, but people did wrong unto him. आणि मग तो देवाच्या दृष्टिकोनातून योग्य ते करत होता, पण लोक त्याच्या विरोधामध्ये होते. Many people think of doing something for the Lord, आणि पुष्कळसे लोक देवाप्रित्यर्थ काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. but when? कधी? When everything is fine, ज्यावेळेस सगळं काही व्यवस्थित असतं, when I will get this, then I will do that. ज्यावेळेस मला हे मिळेल त्यावेळेस मी हे करेन. Definitely we think of doing something for the Lord. आणि नक्कीच आम्ही देवासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार करतो.
But if we love, पण जर आम्ही देवावर प्रेम करत असतो love has got no condition. आणि प्रेमाला कोणतेही अटी नसतात. David desired and loved, दाविदाची इच्छा होती, दाविदाचं प्रेम देवावर होतं and he loved the house of God. आणि तो देवाच्या मंदिरावर प्रेम केलं. He longed for the presence of the Lord. आणि देवाच्या उपस्थितीसाठी तो आतुरलेला असायचा. We know, we'll turn to Psalm 84. आणि स्तोत्र 84 मध्ये आम्ही जाऊया. Psalm 84, we read there, आणि स्तोत्र 84 मी तर वाचतो. 1 and 2. How amiable are thy tabernacles, O Lord of hosts! My soul longeth, yeah, even fainteth for the courts of the Lord. My heart and my flesh crieth out for the living God. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. When we read, we can understand that he says, how amiable are thy tabernacles. He loved the house of the Lord. आणि मग तो ज्यावेळेस मी वाचतो आम्हाला लक्षात येतं, तो जे म्हणत आहे की तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. Somebody called me for the Christmas party आणि कोणीतरी मला ख्रिसमस पार्टीसाठी बोलवलं last week. गेल्या आठवड्यामध्ये. Nothing wrong in that. त्यामध्ये काही चुकीचं नाहीये. But I told him, पण मी त्यांना सांगितलं, I wish you would have called me for some gospel meeting or something. I would have definitely come. आणि मी त्यांना म्हणाल की जर तुम्ही मला एखाद्या सुवार्ते सभेसाठी किंवा प्रार्थनेसाठी बोलवलं असतात, मी नक्की आलो असतो. I did not go for the festival meal आणि मी मेजवानी खाण्यासाठी मी जात नाही. because I long to be in the presence of the Lord. आणि मला देवाच्या उपस्थितीमध्ये राहायला आवडतं. Because we have studied from Romans 14 that, in eating and drinking there is no kingdom of God. Kingdom of God is not in eating and drinking. कारण आम्ही शिकलेलो आहे रोमकरास पत्रामध्ये की खाणे आणि पिण्यामध्ये देवाचं राज्य नाहीये. So David is not interested in other things. He's interested to be in the house of God. आणि मग दावीद इतर कुठल्या गोष्टींमध्ये त्याचं स्वारस्य नाहीये. त्याची इच्छा, त्याचं स्वारस्य देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये आहे. So my soul, second verse says, my soul longeth, yeah, even fainted for the courts of the Lord. My heart and my flesh cried out for the living God. आणि दुसऱ्या वचनामध्ये तो सांगत आहे की माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागलेली आहे आणि अजून तो झुरत आहे. माझा जीव व माझा देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. And 10th verse, for a day in thy courts is better than 1,000. I had rather be a doorkeeper in the house of my God than to dwell in the tents of the wickedness. आणि खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट आहे. So he longed for the house of God. आणि तो देवाच्या मंदिरासाठी झुरत आहे. And 27th chapter of Psalm verse 4. स्तोत्र संहिता 27 4 वचन. One thing have I desired of the Lord, that will I seek after, that I may dwell in the house of the Lord all the days of my life, to behold the beauty of the Lord
and to inquire in his temple. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. What desire he had, आणि काय इच्छा त्याची होती for what he longed. आणि तो कशासाठी झुरत होता. He said that he wanted to be in the house of the Lord. आणि तो म्हणतो की देवाच्या मंदिरामध्ये मला राहायचं आहे. So Psalm 122, आणि स्तोत्र 122 we know the scripture. Let us read that. आणि आपल्याला माहिती आहे ते स्तोत्र, आपण वाचूयात. I was glad when they said unto me, let us go in the house of the Lord. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. By the scriptures we can understand that for what he longed for. आणि वचनाच्या द्वारे आम्हाला समजतं की त्याची काय इच्छा आहे, काय तळमळ आहे. Through the scripture we can understand how much he loved the presence of the Lord. आणि मग वचनाच्या द्वारे आम्हाला समजतं की तो किती देवावरती प्रेम करत आहे. And what was his commitment? So he wanted to do something for the Lord. आणि मग त्याचं काय समर्पण आहे, काय देवासाठी करायची इच्छा आहे. Psalm 132 verse 5. आणि स्तोत्र 132 5वं वचन. Until I find out a place for the Lord and habitation for the mighty God of Jacob. परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवास मंडप मिळवीपर्यंत मी असेच करेन. कसं करेन? What I will do? I will do until I find out a place, a habitation, a place for the Lord and habitation for the mighty God of Israel, Jacob. आणि जोपर्यंत याकोबाच्या समर्थ देवासाठी स्थान प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी हेच करेन. Me is what he will do, he says, verses 3 and 4. Surely I will not come into the tabernacle of my house, nor go up into my bed. I will not give sleep to mine eyes, or slumber to mine eyelids. मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही. मी आपल्या डोळ्यावर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, I don't know, some of these days are become very hectic for me. आणि मला माहित नाही की हे काही दिवस जे आहेत माझ्यासाठी खूप त्रासदायक असे आहेत, व्यस्त असे गेलेले Went आहेत. to Mumbai, 23rd, we had a dedication of Anuj, 25th, again 28th. And आणि then yesterday also we had a pastors meeting, prayer meeting. आणि मी मुंबईला गेलो, 23 तारखेला स्तवांचं समर्पण होतं. त्यानंतर 24-25 तारखेच्या आपल्या ह्याची तयारी, काल सुद्धा एका पाळकाच्या सभेसाठी मी गेलो होतो. 21st, there are 2 or 3 churches I had to preach there in Mumbai. आणि मुंबईमध्ये 21 तारखेला 2 ते 3 चर्च मध्ये मी बोललेलो होतो. So continuously hectic days going on. आणि मग सातत्याने असं व्यस्त असं आहे. So much I feel sometimes tired. आणि खूप वेळा खूप थकल्यासारखं मला वाटतं. But when I was reading this scripture, ज्यावेळेस मी हे वचन वाचत होते, 4th verse it says, I will not give sleep to mine eyes or slumber to mine eyelids. आणि 4थं वचन आम्हाला सांगतं, मी आपल्या डोळ्यावर झोप, आपल्या पापण्यावर सुस्ती येऊ देणार नाही. What is our commitment unto the Lord? आणि देवाप्रित्यर्थांचं काय समर्पण आहे. Until I find out a place for the Lord. आणि जोपर्यंत मला देवासाठी जागा प्राप्त होत नाही, Means until I do this for the Lord. आणि जोपर्यंत मी हे देवासाठी करत नाही, In other words, he says, I will not take
rest. आणि दुसऱ्या भाषेमध्ये तो म्हणत आहे की मी विश्रांती घेणार नाही. Dear people of God, माझ्या प्रियानो, understand one more thing. एक गोष्ट लक्षात द्या, समजून घ्या. Whose desire it was? कोणाची इच्छा आहे ही? David's desire. दाविदाची इच्छा. Why? का? Because he loves the Lord. कारण तो देवावर प्रेम करतो. But you know one thing? पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? What did God tell him? काय देवाने त्याला सांगितलं? No, you are not going to build a house for me. तो म्हणतो की तू माझ्यासाठी मंदिर बांधणार नाहीयेस. Who loved the Lord? Whose desire it is? आणि कोण देवावर प्रेम करतं, कोणाची इच्छा आहे? David's desire. दाविदाची इच्छा. David longed for the Lord. आणि दावीद देवावरती प्रेम करतो. God says he will not build. पण देव म्हणतो की तू बांधणार नाहीयेस. Because he was a man of war. David was a man of war. कारण दावीद हा एक योद्धा होता He fought many battles. आणि पुष्कळशी युद्ध त्यानं खेळले होते. So he conquered did many places. आणि एका विजयानंतर दुसरा विजय असं पुष्कळ So ठिकाणी त्याला God विजय says प्राप्त your झाला. hands are full of blood. आणि देव म्हणतो की तुझा हात रक्ताने माखलेले आहे. So you will not build the house for me. आणि म्हणून तू माझ्यासाठी घर बांधणार नाही. But you know one thing? पण एक गोष्ट माहितीये का? He did not get discouraged. पण तो निराश झाला नाही. God said, your son Solomon will build house for me. आणि देव म्हणतो की तुझा मुलगा सॉलोमन तो माझ्यासाठी घर बांधेल. So still David encouraged Solomon to build a house for the Lord. आणि मग दावीद आपल्या मुलाला प्रोत्साहित करतो देवाच्या घर बांधण्यासाठी. This मंदिर बांधण्यासाठी. what the position means not the star. You know, the ritual in every area of his life. The God had blessed him, prospered him with the riches and everything. आणि त्याच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देवानं त्याला उचललेलं होतं, आशीर्वादित केलेलं होतं, भरभराट केलेली होती. So he had desire to build a house for the Lord. आणि म्हणून त्याची इच्छा होती की देवासाठी एक मंदिर बांधायचं. So when God said, you will not build, your son Solomon will build house for me. आणि ज्यावेळेस देव म्हणाला की तू बांधणार नाहीयेस तर तुझा मुलगा सलमान बांधेल. So he did not withdraw himself. आणि मग त्याने स्वतःला माघार नाही घेतले No, he came forward. आणि पुढे आला. He came to Solomon, he says, he gave everything what was needed to build the house of the Lord. आणि तो सलमोनाकडे गेला, त्यांना प्रोत्साहित केलं आणि जे काही देवाचं मंदिर बांधण्याची गरज होती त्या सर्व गोष्टी त्यानं तिथं पूर्तता So केली. David did not give rest to himself until he finds a place for the house of the Lord. आणि म्हणून दाविदानं जोपर्यंत ती जागा प्राप्त होत नाही जिथं मंदिर बांधायचं आहे तोपर्यंत त्यानं स्वतःला विश्रांती दिलेली नाहीये. Oh, he did not go. He says, I will not take rest. आणि तो म्हणतो की मी विश्रांती घेणार नाही. Let me tell you one thing. एक गोष्ट सांगू द्या मला. We were in Ravindra Nagar or we were in Savani Road, you can say. आणि ज्यावेळेस आम्ही रवींद्रनगरला होतो किंवा सावळी रोड मध्ये राहिला होतो Rented house, no doubt it was. आणि मग भाड्याचं घर होतं. We were not worried at all. आम्ही कधीच काळजी केली नाही, विचार केला नाही. Savani Road, we were comfortable like as our own house we stayed. सावळी रोड मध्ये सुद्धा छोटं घर होतं पण आम्ही स्वतःच्या घरासारखंच तिथं राहिलो. Ravindra Nagar we came. रवींद्रनगर मध्ये आम्ही आलो. What happened? काय झालं? That day they told you have to vacate the house. आणि एक वर्षातच त्यांनी सांगितलं की तुम्हाला घर रिकामं करायचं. Okay, that is not a big problem. We don't want any problem. Others, no. We are not we don't want others. आणि मग आम्हाला काही समस्या नव्हती, दुसऱ्याचं काही आपल्याला नको आहे, रिकामं करायचंय, ठीक आहे. Lot of things I can tell you, but unless they told us to vacate the house, आणि जोपर्यंत त्यांनी आम्हाला घर रिकामं करायला सांगूपर्यंत we are comfortable. आम्ही अगदी निवांत होतो. We never thought, because it's a 3-bedroom hall, you have seen, all of you see, big house. Why would we think of going to another house? आणि मग तुम्हाला सगळं आम्ही कधीच विचार केला नव्हता की का मोठं घर होतं
आरामदायी होतं. मग आम्ही कशाला विचार करून दुसऱ्या घरामध्ये जायचा. Lockdown, it was a lock-in for us, comfortable. आणि मग त्याच वेळेस लॉकडाऊन झालं आणि आमच्यासाठी अगदी आरामदायी लॉक इन होतं. आतमध्ये निवांत होतो आम्ही We ate best of the food in lockdown. आणि अतिशय उत्तम उत्तम पदार्थ आम्ही करून खाल्ले लॉकडाऊन मध्ये. Because of the lockdown, we could when they said to vacate the house, we looked for the house, but people are not so interested in opening the house because of the corona. आणि मग लॉकडाऊनच सुरू होतं त्याच वेळेस सुद्धा ज्यावेळेस त्यांनी आम्हाला घर रिकामं करायला सांगितलं आम्ही घर शोधत होतो. पण लोक लॉकडाऊनमुळं कोरोनामुळं इतकं स्वारस्य दाखवत नव्हते कोणाला घर देण्यासाठी. ती परिस्थितीच तशी होती. So I requested and said, give us some more time. We will vacate your house. We will not keep that. We will vacate your house, but give us some more time because of the corona situation. We are not able to find the house. आणि मग मी त्यांना विनंती केली की थोडा वेळ आम्हाला द्या. आम्ही नक्की तुमचं घर रिकामं करू कारण कोरोनाच्या परिस्थितीमुळं आम्हाला घर मिळत नाहीये. मिळालं की आम्ही लगेच सोडू. Owner replied, how long we have to wait? We have told you 1 month back only. And then how long we have to wait? आणि मग त्या घरमालकाने आम्हाला असा प्रतिसाद दिला किती वेळ वाट बघायची तुमची 1 महिना आधीच तुम्हाला सांगितले आणि किती थांबायचा. They said, if we get a house, in which time we will shift it. आणि मग आम्ही त्यांना म्हणालो की जर मिळालं तर एका आठवड्याच्या आत मी रिकामं करेन. When they told us to vacate the house, we were hunting house after house. आणि ज्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं घर रिकामं करा एकानंतर एक आम्ही घर बघत होतो. What I am trying to say, काय सांगायचा प्रयत्न करत. nobody had told David to vacate the house of God. आणि दाविदाला कोणी सांगितलं होतं तुझं देव मंदिर निवास मंडप रिकामं कर किंवा काय कर. Now he had a tension where to keep the ark of the Lord. Now what to wear, where to take, Baba, this problem, that problem. My wife is a problem, my mother-in-law is a problem. He didn't have any headache of that. आणि मग त्याला असं कुठलं डोक्याला टेन्शन होतं की आता तो कोश कराराचा कोश कुठं ठेवायचा हे कुठं ठेवायचा तर हा समस्या आहे ती समस्या आहे अशी समस्या त्याच्या बरोबर नव्हती. No. नाही. He had one desire. त्याची ही इच्छा होती. That he wanted to build a house for the Lord. आणि देवाप्रित्यर्थ मंदिर बांधायचे. Because God had blessed him with everything. कारण देवानं सगळं काही देऊन त्याला आशीर्वादित केलं. And to fulfill that vow. आणि ते नवस पूर्ण करण्यासाठी. To express that commitment. आणि ते आपले जे समर्पण आहे ते अनुभवण्यासाठी. To put it in action, not just okay, I will think of today I am tired too much. I am getting bored. Oh, it is cold. Oh, this is that. Oh, my leg is paining. Tomorrow I'll see. Tomorrow I'll see. आणि त्यानं असं नाही केलं की अरे ठीक आहे आज मी खूप थकलेलो आहे आज थंडीच आहे माझा पाय उद्या बघू उद्या जातो अशा गोष्टी त्यानं नाही केल्या. He did not give an excuse. त्यानं कुठली कारणं नाही सांगितली. When he had made commitment to the Lord. ज्यावेळेस देवाला त्याने समर्पण केलं ज्यावेळेस देवाला नवस बोलला. Because he had a love for the Lord. कारण तो देवावर प्रेम करायचा. Because he had a deep desire to serve the Lord. आणि त्या शांतकरणामध्ये खोल इच्छा होती देवाची सेवा करण्याची. He wanted to build a house for the Lord. आणि देवाचं मंदिर बांधण्याची. And he said, I will not take rest until I find a place for the house of the Lord. आणि म्हणतो की जोपर्यंत मी देवाचं मंदिर बांधण्यासाठी मला जागा मिळत नाही तोपर्यंत मी विश्रांती घेणार. The day we were looking for the house from morning till evening 5 o'clock, we were searching for the houses. आणि ज्यावेळेस आम्ही घर शोधत होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही घर शोधत होतो स्वतः. So almost we had done one house, but when we saw this house, we came to know we decided to take this, and in which time we shifted that house. आणि मग ज्यावेळेस आम्ही एक घर आम्ही निश्चित केलं होतं आमचं चालेल पण ज्यावेळेस आम्ही ज्या घरामध्ये आम्ही राहतोय ते घर आम्हाला मिळाल्यानंतर मग अगदी कमी वेळेमध्ये आम्ही लगेच घर फायनल केलं आणि आम्ही शिफ्ट पण झालो आणि त्यांनी जी मुदत दिली होती त्या मुदतीच्या आत आम्ही शिफ्ट झालो. Dear people of God, अशा प्रियानो now we are in the end of this year. आणि आपण ह्या वर्षाच्या शेवटामध्ये आलेलो आहे. We are on the last Sunday of the year. या वर्षाचा शेवटचा रविवार आहे आपला. What is our commitment
unto the Lord? आणि देवाप्रित्यर्थ आमचं काय समर्पण आहे? What vows are we making unto the Lord? देवासाठी मी काय नवस बोलत For आहे? the house of the Lord, देवाच्या मंदिरासाठी what is our commitment? काय आमचं समर्पण आहे? We give excuses, isn't it? आणि आम्ही कारण देतो, बरोबर आहे? We give lot of excuses. पुष्कळशी कारण आम्ही देतो. As I said, जसं मी म्हणालो, many people think, oh, today is a Sunday, Baba, one day holiday for me. आणि मग पुष्कळशे लोक म्हणतात, अरे आज रविवार आहे, एक दिवसाची सुट्टी आहे मला Let me take some rest. थोडी विश्रांती घेऊ दे, Oh, let me do my work. माझी कामं मला करू देत, Oh, let me cook first and then go to church. मला स्वयंपाक करू दे, मग मी चर्चला जातो, Oh, let me do my housework and then I'll go to church. माझं घराचं काम करू दे, मग मी जातो. Instead of fasting and praying, उपासाने प्रार्थना करण्याचं सोडून we think of feasting more. आणि मग आम्ही मेजवानी करायचा जास्त विचार करतो. We don't read Bible, आम्ही बायबल वाचत नाही but we have time to watch Facebook reels. आणि फेसबुकचे रील्स बघायला आमच्याकडे वेळ आहे, We have time to see into WhatsApp. व्हॉट्सअप बघायला वेळ आहे, We have time to watch serials. सिरियल बघायला वेळ आहे, We have time to watch movies. पिक्चर्स बघायला वेळ आहे, We have time to talk hours together with others. आणि मग इतरांच्या बरोबर तासन तास बोलायला आम्हाला वेळ आहे, But we give excuses. पण आम्ही कारण देतो. Now David, when God told him that you will not build a house for me, ज्यावेळेस दाविदाला देवानं सांगितलं की तू माझ्यासाठी मंदिर बांधणार नाही, he could have just gone back and sat back. आणि मग तो माघार जाऊन निराश होऊन बसला असता. God told not to build, you are not going to build a house for me. आणि देवानं सांगितलं मग तू नाही बांधणार, मग आता काय करायचं? Forget about it. विसरून जा. He did not say that. तो तसं म्हणाला नाही. Until I find a house, a place for the house of the Lord. जोपर्यंत मला त्या मंदिरासाठी जागा मिळत नाही, तोपर्यंत मी विश्रांती घेणार नाही. Turn with me to Hebrews chapter 12. इब्रिकरास पत्र याच्या 12व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया. Because Hebrews chapter 12, आणि इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय जो आहे, wherefore seeing we also are compassed about with so a great cloud of witness, let us lay aside every weight, the sin which doth so easily beset us, or every sin, and everything that gets in the way. Let us strip off and throw aside every unnecessary weight. Let's throw off any extra baggages, everything that slows us down. Let us run with patience the race that is set before us. एक करतो. एक आणि दोन. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. He says, let us lay aside every weight and the sin which doth so easily beset us. आणि इथं म्हटलेलं आहे की सहज गुंतवणारे पाप आणि सर्व भार आम्ही टाकून देऊया एका बाजूला. Another translation says, everything that gets in the way. आणि दुसऱ्या भाषांतरामध्ये सगळं जे काही आम्हाला आरामात रस्त्यावरती मार्गावरती जाताना प्राप्त होत. And occurred. Let us, another translation says, let us strip off. Strip off. म्हणजे चिंध्या फाडून and throw aside every unnecessary way. आणि जे काही नको असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, अनावश्यक गोष्टी आहेत,
ते आम्ही फाडून फेकून द्यावं. Another translation says, everything that slows us down. आणि सर्व काही जे आम्हाला खाली खेचतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, last week my car Innova, I did some of the minor maintenance work. आणि मग गेल्या आठवड्यामध्ये जे काही इनोव्हाची जे छोट्या मोठी गोष्टी होत्या त्या मी मेंटेनन्स वर्क करून घेतलं. Why? का? I don't want anything to slow my journey. आणि मग मला कुठल्या माझ्या प्रवासामध्ये कुठली अडखळ व्हावी अशी माझी इच्छा नाही. I don't want anything to stop me on the way. आणि मला कुठेही रस्त्यावर कुठं थांबावं लागावं अशी माझी इच्छा नाही. So I make sure that आणि म्हणून मी ही खात्री करून घेतली unwanted problems, creating problems, I get rid of that. आणि मग ज्या समस्या आहेत ज्या नको असलेल्या समस्या आहेत त्याच्यापासून मग ही सुटका मिळावी हे मी प्रयत्न Means केला. anything in the world or worldly things, if it is stopping us or hindering us or slowing our walk with the Lord, we need to get rid of those things. आणि मग जे पण काही ज्या काही गोष्टी असतील ज्या आम्हाला देवाच्या उपस्थितीपासून किंवा देवापासून पोहोचण्यापासून अडथळा करत असतील तर त्याच्यापासून आम्हाला सुटका मिळवून घेतली पाहिजे. We need to get rid of those things. आम्हाला त्याच्यापासून सुटका मिळवून If घेतली we पाहिजे. keep that, आणि जर आम्ही let me give you an example. एक उदाहरण मला You know, द्या. many car accidents are taking place because of due to silly mistakes. आणि पुष्कळशे ऍक्सिडेंट्स आम्ही रस्त्यावरती बघतो एक छोट्या छोट्या कारणांमुळे ते होतात. You know, people have a habit of keeping bottles underneath the driver's seat. आणि लोकांना सवय असते बाटल्या ज्या पाण्याच्या असतील काय असतील तर ड्रायव्हरच्या सीट खाली It ठेवायची. depends upon the car. But sometimes what happens, when the driver applies the brake, the bottles come in the front under the feet. आणि मग कधी कधी काय होतं की ज्यावेळेस ड्रायव्हर ब्रेक लावत असतो तर त्यावेळेस जी बाटली आहे तर अचानक पायाखाली येते पायाच्या मध्ये येते. And driver sometimes he doesn't notice that bottle has come under my feet. आणि मग कधी कधी ड्रायव्हरला लक्षातही येत नाही की बाटली आपल्या पायाखाली आलेली आहे. And sometimes when he tries to apply the brake, the bottle goes under the brake, that pedal. आणि मग ज्यावेळेस ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो ती बाटली जी आहे त्या ब्रेकच्या खाली जाऊन बसते. And because it is a filled bottle, water bottle, so he tries to press the brake and he cannot apply the brake, so accidents occurs. आणि मग त्याने बाटली असते भरलेली तो ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत असतो पण ती दाबला जात नाही त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. You are getting the point? लक्षात येते Silly mistake अगदी छोट्यातली छोटी can गोष्ट cause to death. आणि एक छोटी गोष्ट मरणाला आमंत्रित करू शकते. So many things like this, that seat belts, helmets. Why these are things? For our safety purpose. आणि मग बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात कंटाळवाण्या वाटतात सीट बेल्ट असेल हेल्मेट असेल हे कशासाठी आहे तर आमच्या सुरक्षितेसाठी आहे. In the same manner, in our spiritual day-to-day walk with the Lord, आणि मग त्याच प्रकारे आमच्या ज्या आत्मिक जीवनाच्या आमच्या मार्गावरती is there anything that's stopping us, or also our walk with the Lord is slowing us down? आणि मग असं कोणतीही गोष्ट जी आम्हाला थांबवत आहे किंवा जी आम्हाला खाली खेचत आहे That we need to get rid of that. मग त्याच्यापासून आम्ही स्वतःची सुटका केली पाहिजे. Turn with me to Galatians chapter 1. गलतीकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायाकडे आम्ही जाऊयात. Galatians chapter 1. गलतीकरास पत्र This याचा is पहिला one of the favorite verse of me for my ministry, call of God. आणि मग हे एक जे वचन आहे ते माझं एक आवडतं आहे माझ्या सेवेसाठी जे देवाचं पाचारण माझ्यासाठी केलं. Galatians chapter 1 verse 15 and 16. गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय 15 आणि 16 वचन. But when it pleased God, who separated me from my mother's womb and called me by his grace to reveal his son in me, that I might preach him among the heathen or Gentiles. Immediately I conferred not with flesh and blood. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले त्याला आपल्या पुत्राला
माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी, तेव्हा मानवाची मसलत न घेता. Dear people of God, listen carefully and understand this verse. आणि लक्षपूर्वक ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न But करा. when it pleased God, and who separated you and me from this world, आणि ज्यावेळेस आम्ही ज्या देवानं आम्हाला या जगापासून वेगळं केलेलं आहे, God was pleased to choose you and me. आणि देव आनंदित झालं ज्यावेळेस त्यानं तुम्हाला आणि मला We निवडलं. did not choose God. God chose us and appointed us. आणि आम्ही देवाला नाही निवडलेलं, पण देवानं आम्हाला निवडलेलं आहे आणि नियुक्त केलेलं आहे. Who separated me from my mother's womb and called me by His grace. आणि ज्यानं मला माझ्या आईच्या उदरातून वेगळं केलं आणि त्याच्या कृपेनं मला पाचारण केलेलं आहे. Do you understand the call of God in your life? काय तुम्हाला समजतं की की काय देवाचं पाचारण तुमच्या जीवनावरती आहे? Are you happy today that God has called you? आणि काय आज तुम्ही आनंदित आहात की देवानं तुम्हाला बोलवलेलं आहे? And He was pleased to reveal His Son in me, in us. आणि ज्यानं माझ्या ठाई देवाला येशू त्याच्या पुत्राला प्रकट केलेला आहे, That I might preach Him among the Gentiles. आणि जेणेकरून मी परराष्ट्रीयांमध्ये जाऊन त्याच्या सुवार्तेची घोषणा If करावी. God has chosen us to go and preach the word of the Lord, जर देवानं आम्हाला निवडलेलं आहे की जाऊन सुवार्ता करण्यासाठी, and if we understand this call upon our life, आणि जर आम्हाला हे पाचारण आमच्या जीवनावरती जे आहे ते आम्हाला समजतं, then we don't have to wait to get confirmed. We don't have to wait to, oh, I don't feel today like. No, we do not wait on our own flesh and blood. आणि मग आम्हाला वाट बघण्याची गरज नाहीये. आम्हाला त्याच्यावरती मसलत चर्चा करण्याची किंवा आपल्याला आपल्या ज्या भावनिक विचार आहेत, शारीरिक विचार आहेत, त्याच्यावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. No, dear people of God. नाही माझ्या If प्रिया. we understand the call of God in our life, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचं वरती जे देवाचं पाचारण आहे, ज्यावेळेस आम्हाला हे समजतं, if we understand that God was pleased to reveal His Son in us, आणि ज्यावेळेस आम्हाला हे समजतं की देवाने आपल्या पुत्राला आपल्या ठाई प्रकट केलेला आहे, then we need to commit our body as a living sacrifice unto the Lord. आणि मग आम्हाला आमचं जे जीवन आहे, आमचं शरीर आहे, ते जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित केलं As पाहिजे. David did, vow unto the Lord, make a commitment that I will build a house for the Lord. आणि जसं दावीदानं देवाला नवस केलं की मी माझ्या देवासाठी मंदिर बांधेन, So in this coming year, let us make a commitment unto the Lord that in this year I will grow in the Lord. आणि मग ह्या वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही वर्षाच्या शेवटामध्ये आलेलो आहे, आज आम्ही देवाला नवस करूया की मी देवामध्ये वाढेन. Let us read Ephesians chapter 3, इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय मी वाचूया verse 14 onwards. आणि 14 वचनाच्या नंतर. For this cause I bow my knees unto the Father of our Lord Jesus Christ, of whom the whole family in heaven and earth is named, that He would grant you, according to the riches of His glory, to be strengthened with might by His Spirit in the inner man, that Christ may dwell in your hearts by faith, that ye being rooted and grounded in love, may be able to comprehend with all saints that is the breadth and length and depth and the height, and to know the love of Christ, which passeth knowledge, and ye might be filled with all the fullness of God. 14 to 19. या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची, खोली किती
हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीच अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णके परिपूर्ण व्हावे. He says, being rooted and grounded in love, may be able to comprehend with all sins that is which, 17th and 18th verse. It says that being rooted and grounded in love. आणि इथे सांगितलेले की तुम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेले असे व्हावे. Means we need to grow. We need to grow stronger in the word of the Lord. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही देवाच्या वचनामध्ये अधिक खोलवर असे मुळावलेले वाढले पाहिजे. We see that David, he says how amiable, how beautiful are thy tabernacles. आणि जसं दावीद आम्ही बघतो की म्हणतो की तुझे निवासस्थाने किती रम्य आहे. I was glad when they said unto me, let us go into the house of आणि the Lord. ज्यावेळेस कोणी मला म्हणाले की चला आपण देवाच्या मंदिरामध्ये जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. So he loved the house of God. आणि म्हणून तो देवाच्या मंदिरावरती प्रेम करणारा असा आहे. He went to the house of the Lord. तो मंदिरामध्ये जातो. But later he says, I want to build a house for the Lord. आणि पण तो म्हणतो की मला देवाचं मंदिर बांधायचं. Dear people of God, माझ्या प्रियांनो, like David, he did a commitment unto the Lord. जसं दाविदानं देवासाठी समर्पण केलं. That last year, as we also made commitment and walking with the Lord, आणि जसं गेल्या वर्षामध्ये आम्ही देवाबरोबर समर्पण केलं आणि देवाबरोबर चालत आहोत. you are also coming in the house of the Lord. You are praying, doing everything good. आणि मग तुम्ही सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये येता, प्रार्थना करता, सर्व चांगलं ते करता. But let us grow in that. आणि पण आता त्याच्यामध्ये वाढ. Let us not stop there. आणि तिथंच थांबायला नको. Let us not be stagnated there. आणि तिथंच अडखळून बसायला नको. Let us grow in the fasting and in prayer life. आणि मग प्रार्थनेमध्ये, उपास प्रार्थनेमध्ये वाढूया. Let us make a dedication, a commitment unto the Lord in this coming year in 2026. I will complete the Bible in 1 year. आणि मग देवाला आपण वाचा बांधूया. त्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, एका वर्षामध्ये मी पूर्ण बायबल वाचून काढेन. Dear people of God, माझ्या प्रियानो, Jesus being the Son of God, आणि येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असताना देखील when he was at the age of 12, ज्यावेळेस तो 12 वर्षाचा होता. here we read in Luke's Gospel chapter 2. आणि लुका वर्तमान याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये मी वाचतो. So all the family members, Joseph, Mary, all they went to Jerusalem. आणि सगळे परिवार योसेफ, मरिया यरुशलेमेमध्ये गेले होते. Jesus went to the house of the Lord. आणि येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला. See, where and what you love, you will be there. आणि ज्याच्यावर तुमची प्रीती आहे तुम्ही तिथं असणार आहात.